नमो बुद्धाय. भगवान बुद्धांनी समस्त मानवजातीला सुखी शांतिमय जीवन जगण्यासाठी ज्ञानप्राप्तीपासून ते महापरिनिर्वाणापर्यंत अखंडपणे 45 वर्ष धम्मोपदेश दिले. सर्वात जास्त सर्वात चांगल्या गोष्टी नीतितत्वे सांगणारे भगवान बुद्ध इतिहासाला ज्ञात असणारे प्रथम व्यक्ती होत. हे केवळ भारतीयांपुरतेच नाही तर अखिल मानवजातीकरिता आहे. त्यांनी तर उपदेश दिलेच, पण शिष्यांना सुद्धा आदेश दिला की चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे समस्त मानवजातीच्या हितासुखासाठी सर्व दिशांना फिरा. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुसंघटित नियमबद्ध शिस्तबद्ध संघाची स्थापना करणारे भगवान बुद्ध हे प्रथम मानव आहेत. आणि त्यांच्या सगळ्या बुद्ध वचनाचा संग्रह म्हणजे त्रिपिटक आहे. त्यामध्ये विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधम्मपिटक आहे. विनयपिटकामध्ये भिक्षू भिक्षुणींसाठी पालन करण्याचे नियम आहेत. सुत्तपिटकामध्ये सामान्य उपदेश आहेत, तर अभिधम्मामध्ये धम्मासंबंधीची सखोल माहिती आहे. संपूर्ण त्रिपिटकामध्ये 84,000 उपदेश आहेत, ज्यामध्ये 82,000 भगवान बुद्धांचे उपदेश आहेत आणि 2,000 अरहंत भिक्षूंचे उपदेश आहेत. भगवंतांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी राजगृह येथे पहिली धम्मसंगीती झाली. धम्मसंगीती यासाठी की भगवंतांनी जे उपदेश दिले त्यांचे जे वचन आहेत ते शुद्ध रूपात जसेच्या तसे राहावेत. जेव्हा भगवंतांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा महास्तवीर महाकश्यप पावा ते कुशीनारा या मार्गाने यात्रा करत होते. त्याच वेळी त्यांना पावाला जाणाऱ्या मार्गाने एक परिवारजक येत असलेला दिसला. तो त्यांच्या जवळ आल्यावर महाकश्यपांनी त्याला विचारले, मित्रा, तू आमच्या गुरुला ओळखत असशील? तेव्हा तो म्हणाला, हो मित्रा, मी त्यांना ओळखतो आणि त्यांचे निधन होऊन आज 1 सप्ताह होत आहे. महास्तवीर महाकश्यपांसोबत 500 अरहंत भिक्षू होते. ही वार्ता ऐकताच ते जोरजोऱ्याने रडू लागले, स्वतःलाच मारून घेऊ लागले. कोणी गडबडा लोळू लागले, कोणी उभ्यानेच खाली अंग टाकून देऊ लागले आणि म्हणू लागले, तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले. ह्या त्यांच्या भिक्षुगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्षू होता. ह्या सगळ्या भिक्षूंचा विलाप पाहून तो म्हणाला, पुरे आता शोक करू नका, दुःखी होऊ नका. आपण भगवान बुद्धांच्या बंधनातून मुक्त झालो आहोत. तुम्हाला हे शोभते, हे शोभत नाही, अशा त्यांच्या बंधनाने आपण हैराण झालो होतो. आता आपल्याला हवे ते करता येईल. सुभद्रचे हे शब्द ऐकून दूरदृष्टी असलेल्या महास्तवीर महाकश्यपाने त्या क्षणी निर्णय घेतला की लोककल्याणाच्या बुद्धवाणीला जर चिरकाल सुरक्षित ठेवायचे असेल तर लवकरात लवकर धम्मसंगीतीचे आयोजन करावे लागेल. नाहीतर अशा प्रकारे अपरिपक्व स्वार्थी लोक ह्यामधून त्यांना ज्या गोष्टी पाहिजेत ते जोडतील आणि ज्या पाहिजे नाही त्या काढून टाकतील. तेव्हा भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यात पहिली धम्मसंगीती राजगृह येथे झाली. ह्या धम्मसंगीतीत पहिल्यांदाच बुद्धवाणी एकत्रित केल्या गेली. ह्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष महास्तवीर महाकश्यप हे होते. यामध्ये उपाली, आनंद आणि 500 अरहंत भिक्षू यांनी भाग घेतला होता. ही धम्मसंगीती 7 महिने चालली. अशा प्रकारे विनय आणि धम्म यांचा संग्रह करण्यात आला. तर ही होती पहिल्या धम्मसंगीतीची माहिती. या संगीतीमुळे बुद्ध वचनांचे जतन आणि संघाची शुद्ध परंपरा टिकवून ठेवण्याचा महत्त्वाचा पाया घातला गेला. अशा एकूण 6 धम्मसंगीती झाल्या. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचे मत कमेंट करून आम्हाला सांगा.
धन्यवाद.